तर आता तुम्हाला ना हा व्हिडिओ पाहून असं वाटेल, बाई शी किती घाण आहे, किती कॉकरोच झाले, काय करत होती ही नाही एवढं घाण होऊपर्यंत. पण ताईनं मी गेले होते गावाला 15-20 दिवस, तर तेव्हा एवढी जास्त कॉकरोच झाली ना. तसं तर स्प्रे वगैरे सर्व उपाय करून मी थकले. स्प्रे मारला हिटचा तरीसुद्धा ना ते जेवढे वरती येतात तेवढेच मरतात, बाकीचे काही मरत नाही. पण त्यावरनं हा एक बेस्ट उपाय आहे, तो नक्कीच करून पहा. घरात एक सुद्धा कॉकरोच राहणार नाहीत. बघा कसे चक्कर येऊन पडायले ते. जास्त तर किचनमध्ये, फ्रीजच्या पाठीमागे, किचनच्या ट्रॉलीमध्ये, इकडे तिकडे खूप जास्त कॉकरोच होते. आणि असं दिसत नाहीत ते, रात्री आपण उठलो ना मग दिसतात. तर त्या दिवशी रात्री मला झोपच नाही आली. सकाळी उठले आणि मैत्रिणीला मी विचारलं की ताई खूप जास्त कॉकरोच झाले आहेत, काय करू आता. तर त्यांनी मला या पावडरचं नाव सांगितलं, जे की रात्रभर असं टाकलं ना ताईनो, हे पहा असा सडा पडतो कॉकरोचचा. तर ती पावडर ना फक्त 10 ते 20 रुपयाला भेटते. तिचं नाव आहे बघा रामबाण. तर ती पावडर मी अशी टाकली आणि पाहू शकता तुम्ही किती जास्त कॉकरोच पडले आहेत. सर्व मी झाडून घेतलं आणि 2 वेळेस फरशी पुसून काढली. एवढे जास्त कॉकरोच झाले होते आणि मला खरंच वाटलं नव्हतं की एवढे जास्त कॉकरोच असतील. मला वाटलं असतील 5-10 काही, पण नाही, एकदम असा ढिगच पडलेला. पण आता किती म्हटलं ना ताईनो, आपलं घर असतं, झालं घाण तर स्वच्छ करावंच लागतं त्याला. तुम्हाला वाटत असतील शी किती घाण ठेवलं हिनं असं तसं. तर मी गावाकडून आले होते तेव्हा तो पसारा पडला होता, सर्व मी आवरून घेतलेला आहे. आणि खरं सांगते ताईनो, आता एक सुद्धा कॉकरोच नाहीये. एखादा जरी कुठे असला ना, तर तो जे काही पावडर मी टाकलं होतं ना, ते छिद्राईमध्ये मी टाकूनच ठेवलं. म्हटलं इथेच लपतात, इथूनच येतात. तर एखादा जरी असला ना तरी तो मरून पडतो सकाळी. तर एक नंबर पावडर आहे रामबाण उपाय म्हणून, 10-20 रुपयाला भेटतो. तुम्ही उगीच स्प्रे वगैरे काहीच उपाय करू नका. फक्त एकदा हा रात्री झोपताना उपाय करा बस. तुम्ही सकाळी पाहू शकता. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आपल्या घरात एवढे कॉकरोच होतील आणि एवढे मरून पडतात सगळे. तर त्या व्हिडिओला 15-20 दिवस झाले आणि आता शेअर करत आहे मी तुमच्यासोबत. खरं तर मला करायचंच नव्हता, पण म्हटलं चला, कोणाच्याही घरात कॉकरोच असतात आणि एकदम बेस्ट उपाय नक्की करा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर घरातलं थोडंफार इकडे तिकडं आपलं चेंज करायचं सुरूच असतं. म्हटलं आता हे हॉलला दुसरे पडदे लावूयात आपण, म्हणून दुसरे पडदे लावत होते. आणि कसं आहे ना, एखाद्याही कोपऱ्यामध्ये आपण थोडासा बदल केला ना, आपण सारखं सारखं जाऊन बघतो की तो कोपरा किती छान दिसतोय आणि घरात आपल्याला खरंच खूप छान वाटतं. थोडंसं वेगळं फील होतंय, पॉझिटिव्ह वाटू लागतं. म्हणून घरात असे छोटे मोठे चेंजेस आपण करत राहिलो ना, तर खरंच खूप मस्त वाटतं. आणि मेन म्हणजे ताईंनो, आपलं मन रमतं, बाकी काही नाही. आता याला काय बोलतात, हे झुमके वगैरे माझ्याकडे होते दिवाळीला आणलेले. म्हटलं बाहेर लावले होते आधी, म्हटलं आज ना आपण इथे लावूया, बघूया कसं दिसतात. थोडंसं असं काहीतरी आपण करत राहायचं आपलं टाइमपास. बऱ्याचदा आपण असे डेली व्लॉग्स वगैरे बनवते, तर आपल्याला वाटतं की काय शिकायचं बरे, आपल्याकडे काही नाही शिकायसारखं. पण कधीतरी मला काम करत असताना तुमचंही पडलेलं काम तुम्हाला पण असं वाटत असेल ना, की चला आपण आपलं पडलेलं काम आवरून घेऊया. ती कसं आवरून घेत आहे. हे पण ना जुनेच पडदे आहेत, पण म्हटलं चला इकडे लावूया. नंतर आता घेऊया पडदे वगैरे सर्व वेगवेगळे. म्हणजे बदल पाहिजे, सारखं-सारखं ते पाहून पण आपल्याला बोर होऊन जातं. आणि दूरवाणी तर माझ्या भिंती एवढ्या खराब केल्या आहेत ना, सगळं भिंतीवर लिहू-लिहू. तर त्याच्यामुळं म्हटलं हे पडदे वगैरे काय होईना चेंज करूया आपण. कलर तर करता येईल आता दिवाळीला वगैरे, थोडीशी दुर्वा मोठी झाल्यावर. तर पहा किती सुंदर दिसत आहे ना, खरंच खूप छान वाटत आहे. आता हे तर छान दिसत होतं, पण म्हटलं चला आता थोडेसे जे काही उरले होते तोरण वगैरे ते पण इकडे लावून घेऊया. तर त्याला होल नव्हतं म्हणून असं एका धाग्याने मी दोन्ही साईडला बांधून घेतलं आणि छान असं एक गणपतीचं पण तोरण होतं, ते सुद्धा लावून घेतलं मी. आधी इथे एक पण पडदा होता, पण तो पडदा ना मी काढून टाकला, कारण की दुर्वा आणि माही जेव्हा तिथून येतात ना, ओढतातच. एखाद्या वेळेस डोक्यावर पडेल ते निघून, म्हणून भीती वाटते. तर सर्व काम माझी घरातली आवरून झाली आहेत आणि फक्त स्वयंपाक वगैरे राहिला होता, कारण की सकाळी खूप लवकर उठते आणि जेवण 12-1ला करते, म्हणून थोडंसं सगळं घरातलं आवरून नंतरच करत असते. माही माहीचे पेपर वगैरे चालू असल्यामुळे ताईंनो, माझीसुद्धा ना व्लॉग करायची जास्त इच्छा होत नाही, कारण की एवढा पैसा आपण खर्च करतो आणि थोड्यामुळे हे करायचं नको वाटते. जेवढा काही वेळ देता येईल ना, मी ते तिलाच देते. तर तिचा आज पेपर होता. तिच्या यायच्या आधी मी स्वयंपाक बनवून घेतला मस्त. मस्त थोडीशी दोघींसाठी अंड्याची असं फ्राय करून घेतला, फक्त हळद, मिठात, तेलातला. भांडे वगैरे जे काही लावायचे असतात ते सर्व मी लावून घेतले.
जास्त तरी माझ्या ब्लॉगमध्ये खरंच काही नसतं ताईनो, कारण की मी फक्त माझं जे काही आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण की माझे मिस्टर ड्युटीसाठी सारखं बाहेर असतात आणि मला खूप जास्त बोर होतं, म्हणून मी तुमच्यासोबत फ्रेंडशिप करते बस, बाकी काही नाही ताईनो. माणसं घरात असली की आपण व्यवस्थित जेवण करतो, पण नसले ना हे ते काही खाऊन आपण पोट भरून घेत असतो. तसंच माझं पण आहे. हे असले ना तर प्रॉपर जेवण असतं, नसले की असं छोटं-मोठंसं काही बनवून खाऊन घ्यायचं असंच असतं. तर एवढंच ताईंनो आजच्या ब्लॉगमध्ये. आवडलं असतं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झुरळाचा तो उपाय ना एकदा नक्की करा, घरातले सर्व झुरळ गायब होतील. चला बाय.